बातमी आहे भद्रावती नगर परिषदेची। आतापर्यंत आपण पाहिलंय की नगरपालिकेची कर वसुली असो वा कुठलेही थकीत भरले नाही तर सर्वसामान्यांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच थकीत भरणा करावा लागतो। इतकंच नाही तर नगरपालिका ही थक वसुली करण्यासाठी अनेक पावित्र्य उचलते। आता मात्र उलटच झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकाच या गोत्यात सापडली असून येथील नगर परिषदेवर न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली आहे। नगर परिषदेकडून 8 वर्षे थकलेल्या भाडे थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। तब्बल 50 लाख रुपयांच्या थकबाकीच्या अनुषंगाने नगर परिषदेमधील साहित्य कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे। संजय गुंडावर यांच्या मालकीची जागा नगर परिषदेकडून भाडे तत्वावर भाजी मार्केटसाठी घेतली होती। दरमहा 66,000 रुपये भाडे ठरवण्यात आले होते। मात्र मागील 8 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे भाडे भद्रावती नगर परिषदेकडून भरण्यात आले नाही। संबंधित भाडे आणि व्याज मिळून सुमारे 66 लाख रुपयांची रक्कम थकीत राहिली। थकबाकी रक्कम वसुलीसाठी गुंडावर यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता। न्यायालयाच्या आदेशानंतर आज 50 लाखाची नगर परिषद कार्यालयात जप्तीची कारवाई राबवण्यात आली। या कारवाईत मुख्याधिकारी यांच्या केबिनमधील सर्व साहित्य, खुर्च्या, संगणक तसेच नगर परिषदेकडे असलेले एक बुलेरो वाहन देखील जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे नगर परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। पाहूया या संदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांनी दिलेली ही माहिती। आज भद्रावती नगर परिषदेमध्ये श्री राजू गुंडावार यांच्यासोबत जी केस चालू होती त्या संदर्भात नगर परिषद कार्यालयामधील काही जंगम साधन संपत्तीची जप्ती करण्यात आलेली आहे। सदर प्रकरण हे 2017 ते 18 या काळातील आहे। नगर परिषद भद्रावती अंतर्गत जी आठवडी बाजारासाठीची नवीन वास्तू बांधण्यात आलेली होती त्यामुळे सदर जागेवर नवीन वास्तू बांधण्यात येत असल्यामुळे सदर जो आठवडी बाजार होता तो श्री गुंडावार यांच्याकडनं जागा किरायाने घेऊन तिथे भरवण्यात आलेला होता। आणि त्यानंतर 1 वर्ष नगरपालिकेने व्यवस्थित महिनेवारी त्यांचं पेमेंट देत होते। आणि नगरपालिकेची वास्तू बांधून झाल्यानंतर जे आठवडी बाजारामध्ये विक्रेते बसायचे ते इकडे येण्यास तयार नसल्यामुळे सदर विक्रेते हे त्याच जागेवर आपले आठवडी बाजारामध्ये बसत होते। त्यानंतर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन नगराध्यक्ष यांनी त्यांना ती रक्कम आपण एकदम देणे शक्य नसल्यामुळे आपण टप्प्याटप्प्यांनी देऊ असे त्यांच्यासोबत झालेले होते। त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली। आम्ही देखील त्या विरोधात आमची पण केस चालू होती। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मी स्वतः त्यांना बोलवून सदर रक्कम ही जवळपास 60 लाखापर्यंत झालेली असल्याने आणि सध्या नगर परिषद भद्रावतीची आर्थिक स्थिती एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नसल्यामुळे आम्ही ती 5 टप्प्यात देऊ असे त्यांच्यासोबत बोलणे झाले होते। ते त्या दिवशी तयार पण झाले की 5 टप्प्यात घ्यायला आम्ही तयार आहोत म्हणून आम्ही ॲग्रीमेंट्स वगैरे तयार करून ठेवले होते। स्टॅम्प पेपर्स देखील आणलेले होते, परंतु ते त्यानंतर त्यांना काय झालं माहिती नाही आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यास नकार दिला व ते सरळ म्हणाले की आम्हाला एक रकमी रक्कम द्या। परंतु सध्या 15वा वित्त आयोग न भेटल्यामुळे लाईट बिल तसेच घनकचऱ्याचे कामं देखील सामान्य फंडातून चालू असल्यामुळे सदर एवढी रक्कम एकसाथ देणे शक्य नव्हते। म्हणून मी त्यांना परत विनंती केली की मी एकदम रक्कम देऊ शकत नाही, मी कमीत कमी 5 टप्प्यात देईल किंवा जास्तीत झालं तर आम्ही तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये करून देऊ। परंतु ते त्यासही तयार झाले नाही आणि आज रोजी त्यांनी आम्हाला कोर्टाद्वारे जप्तीची ऑर्डर दिलेली आहे आणि याविरोधात आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू, कारण की आम्ही निधी नसल्यामुळे आम्ही एक साथ रक्कम देऊ शकत नाही। तसेच पाहूया ही जागा ज्यांच्या मालकीची आहे ते संजय गुंडावार काय सांगतात। संजय मुरलीधर गुंडावार, राहणार भद्रावती। 2018 मध्ये नगरपालिकेवरती मी केस टाकलेली होती भाजी बाजारासाठी जागा किरायाने दिल्याबद्दलची। त्याचा निकाल 2023 मध्ये लागला आणि 23 मध्ये सुद्धा त्यांनी पैसे नाही दिले। तर 24 तारखेला 24/6 आम्ही जप्तीची ऑर्डर काढली आणि आज 30/6/2025 नगरपालिकेवर जप्ती आणून COची खुर्ची, कर्मचाऱ्याच्या खुर्च्या
कम्प्युटर आणि जीप एवढ्या वस्तू आम्ही जप्त करून नेतो. आपल्याकडे किती बॅलन्स होता नगरपालिकेचा? आमचे बॅलन्स केस टाकली त्यावेळेस 49 लाख रुपये काही रक्कम होती आणि आजच्या घडीला 66 लाख रुपये. तर आपल्यासोबत काय सीओसोबत बोलणं काय म्हणजे ते बोलणं झालं होतं का? हो हो बोलणं काय म्हणे मॅडम? पत्र व्यवहार आहे, आमच्याजवळ पैसे नाही हां? उत्तर देतात. अच्छा, तर आता तुमचं काय म्हणणं आहे? आता काय नाही, हे जप्त करून याचा लिलाव करू हो. आणि नाही पैसे निघाले तर पुन्हा जप्ती आणू. म्हणजे भद्रावतीवरून CTV साठी जावेद शेख.